आपलं सेकंड अॅनिव्हर्सरी गिफ्ट बघतोय. ए शेटू, नको ना रडू तू प्लीज. मग रडू नको तर काय करू? आज आपल्या अफेअरची 3rd अॅनिव्हर्सरी होती आणि आता आपण सेलिब्रेट करत असलो असतो. आय नो, मी पण प्रॉपर प्लॅनिंग केलं होतं. कॅन्डल डिनरसाठी टेबल बुक केलं होतं. तुला घेऊन लॉंग ड्राईव्हला जाणार होतो. मग आजच्या दिवशी काय होऊन बसलं रे? हो, पण अजून काही झालेलं नाहीये फारसं वाईट. अजून काय व्हायचं बाकी आहे? हे बघ, स्टीव्ह जॉबचं काय म्हणणं आहे की प्रत्येक प्रॉब्लेम ही एक अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला स्वतःला सिद्ध करणे. मग आपल्या केस मध्ये त्याचं सोल्युशन काय? जॉब. मी जॉब करणं. परवा माझा इंटरव्ह्यू आहे आणि एकदा का मला ती नोकरी मिळाली की मी तुझ्या डॅडकडे येणार, तुझ्यासाठी मागणी घालणार आणि मग मी या कुणाचं ऐकणार नाही. यांचं ऐकायची मला गरजच पडणार नाही. सगळे इतकं काय ऐकतात त्यांचं? आई तर त्यांचा शब्दही खाली पडू देत नाही आणि तुम्ही सुद्धा. अगं मोठे आहेत ते, मोठ्यांना मान नको का द्यायला? नक्की मान द्यायला हवा, पण मान देणं वेगळं आणि स्वतःची मान त्यांच्या हातात ठेवणं वेगळं, नाही का? आणि तेच तुम्ही सगळे करता. आम्ही? हो, तुम्ही आणि ऋषभ सुद्धा. म्हणजे माझा लहान भाऊ असून इतर वेळेला माझ्यावर दादागिरी करतो, पण त्यांच्या समोर गेल्यावर अगदी चिडीत चुप. किती चिडतेस तू? शांत हो बघू. बस. नाही बस. तुझ्या आवडीचा काला खट्टा घेऊन येतो. एक काला खट्टा आणि एक ऑरेंज. येस, तुझ्या आवडीचा काला खट्टा. एनिवे, मी काही त्यांचं ऐकणार नाही. मी तेच करणार जे मी ठरवलंय. मला माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत. बाबा, आणि हे मला फक्त माझ्यासाठी नाही, हे मला तुमच्यासाठी सुद्धा करायचंय. बाबा, मोठी स्वप्न बघायला तुम्ही शिकवलं, ती स्वप्न जगायला तुम्ही शिकवलं आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी धडपड करावी लागते त्याची जाणीवही तुम्हीच करून दिली आहे. म्हणून ती स्वप्न पूर्ण झाली ना की त्याचं श्रेय मी फक्त तुम्हालाच देणार आहे आणि ती स्वप्न मी पूर्ण करणारच. मग त्यासाठी मला काकांच्या विरोधात जरी जावं लागलं तरी चालेल. बरोबर आहे तुझं. मला तुला लग्न बिग्नाच्या भानगडीत अजिबात पडू नकोस. तू तुझं ध्येय पूर्ण कर. तू त्या म्हातारपणीना तुला असं अजिबात वाटतं का मध्ये की मी काहीच करू शकले नाही, मी लग्न केलं आणि सगळंच राहून गेलं. आयुष्याच्या उतारवयात कधीही हा प्रश्न पडू नये की मी जिवंत आहे पण मी जगले का? असो, चल चेअर्स कर. चेअर्स. तू एक काम कर, पळून जा. ओ बाबा, इथे कुणाला काय सांगायचं ते मी बघतो. चल चल, चेअर्स चेअर्स चेअर्स. नाही बाबा, पळून जाणं माझ्या तत्वात बसत नाही. तत्व की स्वप्न, निवड तुला करायची. पळून जाण्यापेक्षा ना खरं बोलणं प्रेफर करेन. करेक्ट, करेक्ट आहे. आपण तेच करूया. आपण म्हणजे तू. काय करूया? तो मी उद्याच त्या मुलीला भेटणार. तिला मी सांगून टाकणार आहे स्पष्ट की माझं माझ्या कियारावर खूप प्रेम आहे. आम्हाला दोघांनी लग्न करायचं, आम्ही खूप सिरियस आहोत. त्या मुलाला ना सगळं खरं खरं सांगून टाकायचं. म्हणजे मी लग्नाला तयार नाहीये, आम्ही तुला फोर्स करतोय लग्नाला. काय या लग्नाने तू कधीच खुश होणार नाहीस आणि त्या मुलाला तू कधीच खुश करू शकणार नाहीस. मला वाटत नाही की कोणतीही मुलगी हे सगळं ऐकल्यावर माझ्याशी लग्न करायला हो. सो हा प्लॅन. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको, कळलं का? थोडा मूड आता चांगला कर. लव्ह यू बेबी. लव्ह यू. आय लव्ह यू टू. हे पण तू सॉलिड आहेस का? मला क्राईम करण्यापासून वाचवलंस, तर जगातला मी पहिला बाप असतो
की जो स्वतःच्याच मुलीला पळून जा असं सांगतोय. मला एक मोठी चूक करण्यापासून तू वाचवलं. चूक नाही म्हणता येणार, मग पण आपल्या लेकीच्या सुखासाठी बापाने उचललेलं एक मोठं पाऊल म्हणू शकतो आपण. एनिवे, उद्या त्या मुलाला सगळं खरं सांगेन आणि मी मोकळी होईल. येस. थोडक्यात काय आहे, हे लग्न होणार नाही. आज मला वाटतंय की मला माझी कुंडली बघायला हवी. ही मुलगी माझ्या ग्रहदशेत काय म्हणून शिरते. शनी म्हणून तर नाही ना. असं तिने फार काही ताणलं नाही, नाही तर माझ्या 7:30 सुरुवात झाली होती. पण मानलं त्या पोरीला. काय हो, जवळपास कौतुकच करताय तुम्ही तिचं. कोण कुठली मुलगी, आणि तिने तुम्हाला सुनवलं, तुम्हाला, आणि तुम्ही त्यावर काहीच बोलला नाहीत, काहीच उत्तर दिलं नाहीत. मला ना एक कळत नाहीये की तो पाचू खोटा आहे हे तिला कसं कळलं. तेच तर कळत नाहीये मला. या मुलीला कसं कळलं. आज तर मी उताना पडता पडता वाचलो. आजवर आपण खोटे खडे विकले तितके दर्जेदार होते की कुणाला काही कळलंही नाही. 5-5 हजाराचे खडे 5-5 लाखाला विकले. किती कमावलं आपण. तुम्ही हिशोब कशाला मागताय माझ्याकडे. कशाला म्हणजे माझ्याकडे नाहीये, ते सगळं तुझ्याकडे आहे. अगं आहे ना ते. हो हो, म्हणजे काय. सगळं सगळं छान जपून ठेवलंय. नक्की ना. अहो आता त्या काय त्या नोटांच्या माळा आणि ते दागिने असं घालून असं मिरवू तुमच्या समोर, कांडाना दाखवू. अंगण दाखवायची गरज नाहीये. मला दाखव. कशाला ठेवलंय म्हटलं तू. दाखव. काय करावं या माणसाचं. खरोबर एवढा म्हणून विश्वास नाहीये बायकोवर. तुम्हाला बघ या माणसाची. बरोबर सगळं पुराव्यानिशी सगळं एवढा म्हणून विश्वास टाकायचं नाही. कारण फिटलं ना डोळ्याचं. काय उपयोग काय सांगा मला एवढे पैसे कमवून. धड कशाचा आनंद म्हणून लुटता येत नाही. इथे थोडं लपवा, तिथे थोडं लपवा, कोणाच्या नजरेच नको पडायला. अर्ध्या गोष्टी माहेरी नेऊन ठेवा. 4 मिल्या त्या छान चौकीच्या वस्तू आहेत माझ्याकडे, त्याचाही उपभोग घेता येत नाही धड. अगं आपण त्या वापरायला लागलो तर पकडले नाही का जाणार. पण आता मला सावध राहायला हवं. त्या मुलीने तोंड वर नाही काढलं म्हणजे मिळवली. पण आहे कोणती मुलगी. एकदा भेटू तर दे. चांगला इंगा दाखवते या वसुधेचा. ती भेटली ना की बघू आपण. आता विषय संपला. अण्णांनी ना आधीच माझा डोक्याचा फुगा केलाय आणि तुझा तो लाडका आनंद सगळ्यांसमोर सांगतो ह्या प्रकरणाची चौकशी मी करेन. अरे तू तपास करशील रे, पण माझ्या अंगाशी त्याचं काय. कसल्या अवलादीत जन्माला घातल्यास तू. झोपा. झोप आली की काही बडबडतो हा माणूस. माझं काय चुकायचं. काय करावं या माणसाला. वर घ्या पाय. हा नीट झोपा. लहान मुलासारखं नका झोपू. पाय आखडतात मग. बोला. कमी दिसतंय. आता एवढे तरी दिसतायत. उद्या याची पण गॅरंटी नाही. वेळ जाण्याआधीच सावध करतोय तुला मी आई. बाबांनी तुला दुकानातला किस्सा सांगितला असेलच. आई मलाही कळत नाहीये. कळत नाहीये. मी झोल केलेला नाहीये. मग हा खोटा खडा आला कुठून. आई बाबांचा काही अंदाज नाही. म्हणजे
त्यांचा कोणावर संशय? तुझ्यावर नक्कीच नाहीये. जा आता. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. मृदुला, अगं किती उशीर, चल लवकर. मृदुले, येऊ का? हा नको घालूस हो. हा घाल, छान दिसेल तुला. आणि अगं आज आपण तुझ्या मुलासाठी मुलगी बघायला चाललोय. मग घे, छान दिसेल तुला. आणि हो, संध्याकाळी मला आठवणीने परत दे, म्हणजे जागच्या जागी ठेवता येतो ना आपल्याला, हो की नाही? हा. माई, कशी दिसते मी? अरे वा, छानच दिसतेस. ही साडी तुला तुझ्या आईने संक्रांतीला दिली होती नाही ग? हो. तेव्हा हिच्या आईनं हिला सांगितलेलं दिसत नाहीये. अशा शुभ दिनी शुभ कार्यासाठी आपण कुठेही काळा रंग घालून जाण्याचं टाळतो. अगदी मुद्दामून काळ्या रंगाची साडी नेसलीस नाही ग तू. पण हे जे काय केसांचं तू केलंयस ना, ते बरं केलंयस हो. नाही म्हणजे येणारी सुंदर कशीही वागली तरी आपण तिला बोलू शकत नाही काय. म्हणजे माई, हे असंच राहू दे ना की परत तयार होऊन येऊ मी? वेळेत तयार झालीस ना तर ये हो आमच्या बरोबर, नाहीतर तुला एकटीलाच प्रभूंचा पत्ता शोधत यावं लागेल. आम्ही सगळे बाई पुढे निघून जाऊ, हो की नाही मृदुले? आणि हो, संध्याकाळी आल्याला लगेच बाजूबंद माझ्याकडे द्यायचा, सासूकडे तुझ्या द्यायचा नाही. काय आहे, तुझी सासू बरोबर अशा गोष्टी विसरून जाते. मला तो जागच्या जागी ठेवावा लागतो ना. हो. हा मृदुले, तूही पटकन तयार हो, निघूया वेळ. आणि बघ वेळेत जमते का तयार व्हायला. चल. झाली का सगळी तयारी? हो हो, आम्ही तयारच होतो. मी ह्या तयारीबद्दल नाही बोलत आहे, लग्नाच्या तयारीबद्दल बोलते. आपला अक्षय तर हॉटेलवाल्याच्या मुलीच्या नादी लागलाय. तो तिच्यात पूर्ण वेडा व्हायच्या आतच आपल्याला त्याचं लग्न उरकून टाकायला हवंय, कुठलाही अडथळा येऊ न देता. समजतं ना तुला मी काय सांगते ते? बाकी काहीही विसरलास तरी चालेल, पण पंचांग आणायचं विसरू नकोस. आज बैठकीतच आपण मुहूर्त काढून टाकू. बर, कधीचा काढू? अगदी गणपतीतला सुद्धा चालेल. अगं पण एवढ्या घाई गडबडीत सगळं करायचं म्हणजे? कुठे घाई करायची आणि कुठे नाही, आपण सगळा नीट विचार केला ना तर सगळं काही व्यवस्थित होतं. समजून घेतलं पाहिजे फक्त. पंचांग घ्या आठवणीने, या लवकर. काही झालं तरी पत्रिका जुळता कामा नये. माझी भाची केतकीच या घरात सून म्हणून येणार हे माझं ठरलंय. हा, नाही तर तुमचं काही खरं नाही. ह्याच्या आधी कधी मी तुमचं काही ऐकलंय तर आता ऐकीन. या घरात कुठली मुलगी सून म्हणून येणार हे मी आधीच ठरवलेलं आहे. आपल्या अनंताच्या वेळेला ही संधी माझ्या हातातनं काढून घेतली त्यांनी. अशी बरी सोडीन चांगलं मोठं काढते की नाही बघा. पण आईला काय सांगू? तिला तुम्ही काय म्हणणार? ठरलं ना आता आपलं पत्रिका जुळायची नाही असं सांगायचंय म्हणून. मग ती जुळत नाही म्हणून सांगा.
अगं चल लवकर चल पट. अगं खूप सुंदर काय दिसते. अगं मस्करी केली मी. चल. अरे बाप. आई कुलूप उघडा. अहो मुलीसाठी एखादा दागिना घेतला पाहिजे. समजा ही सोयरीक जुळली तर आपण घाडगे आहोत हे कळलं पाहिजे. हे घे घाल, छान दिसेल तुला. अमृता, या घरातला हा माझा पहिला दागिना बर का. मी लग्न होऊन पहिल्यांदा या घरात आले ना, तेव्हा मनोहर भाऊजींनी दिला मला. तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं भाऊजींचं मन खूप मोठं आहे. आणि अगं आजही ते आपल्या सगळ्यांच्या भल्याचाच विचार करतात. तेव्हा त्यांच्या हेतूवर शंका घेत जाऊ नकोस. हा, अमृता, अगं काय झालं, कसला विचार करतेयस? या नेकलेसचा. आई, तू या घरात जेव्हा नव्याने सून होऊन आलीस तेव्हापासूनचे तुझ्या आयुष्यातले सगळे प्रसंग, सगळे बदल या नेकलेसने बघितले असतील ना. सणवार, उत्सव, समारंभ सगळ्यात मिरवली असशील ना तू हा नेकलेस घालून. खूप गोड आठवणी असतील तुझ्या या नेकलेस सोबत. हो ग, खूप साऱ्या आठवणी आहेत. काही गोड, काही हळव्या, काही अभिमानास्पद. माझ्या आणि या नेकलेस मध्ये फार काही फरक नाहीये, हो नाही? म्हणजे बघ ना, आयुष्यात एका क्षणी मी तुझी लेक म्हणून जन्म घेतला. काही गोड, हळव्या तर काही अभिमानास्पद आठवणी माझ्यासोबत सुद्धा जोडल्या गेल्या. पण आज वेळ येतात तू जितक्या सहज मला हा नेकलेस सोपवलास, तितक्याच सहज तू एका परक्या मुलाच्या, एका कुटुंबाच्या हातात मला सोपवायला निघालीस. तुझ्यासाठी हा का आणि किती स्पेशल आहे मला माहिती आहे. पण ते लोक जे आज मला बघायला येणार आहेत त्यांना माहिती आहे का की मी तुझ्यासाठी, या घरासाठी किती आणि का स्पेशल आहे? हा नेकलेस तू मला याआधीच कायमचा का नाही देऊन टाकलास ग? वेळीस का? ये बरं. अगं, तो तुझ्याकडे सोपवायची एक ठराविक वेळ आहे आणि मला असं वाटतं ती वेळ आत्ता आलीये. बघ किती छान दिसतोय तुला. वेडी कुठली. हो ना. तसंच लग्न होऊन मी एका अनोळखी घरात जायची सुद्धा एक वेळ आहे आणि ती वेळ आल्याशिवाय मी जाणार नाही, नक्कीच नाही. अगं ए, ती मंडळी इकडे यायला निघाली सुद्धा असतील. मग येऊ दे की त्यांना, मी कुठे थांबवलंय? माझी तर हीच इच्छा आहे की त्यांनी यावं. काय एवढं सगळं? माझी भाची आहे ना केतकी, तिची स्वतःची जी खोली आहे ना ती सुद्धा याच्यापेक्षा खूप मोठी आहे. काय मनाची श्रीमंती जास्त महत्वाची असते. जेव्हा आम्ही श्रीमंताची मुलगी आमच्या घरी सून करून आणली ना, तेव्हापासून जास्तच जाणवत आहे. आणि तुझं जे काही म्हणणं आहे ना ते तुझ्या स्वतःच्या खोलीत दिनकर पाशी मांड.
मुलीला बोलवा, इथून आम्हाला पेढीवर जायचंय. हो हो बोलवतो. अमृता, अमृता. सॉरी, थोडा महत्वाचा आहे, घ्यावा लागेल. ही अंगठी तुमच्याच दुकानातून घेतली आहे. ती आहे रिसीट आणि त्यांनी कबूलही केलेलं आहे. तुमच्या सारख्यांमुळेच इतर ज्वेलर्सचं नाव बदनाम होतं. हो, ग्राहक किती विश्वासाने डोळे झाकून वस्तू घेतात आणि तुम्ही असे खोटे खडे गळ्यात मारता. काय एवढंच सगळं माझी भाजी आहे ना केतकी, तिची स्वतःची जी खोली आहे ना ती सुद्धा याच्यापेक्षा खूप मोठी आहे. एवढ्याचं काय ते काय. हसरी राहा. प्रभूने, मुलीला बोलवा, इथून आम्हाला पेढीवर जायचंय. हो हो बोलवतो. अमृता, अमृता. सॉरी, थोडा महत्वाचा आहे, घ्यावा लागेल. ही अंगठी तुमच्याच दुकानातून घेतली आहे. ती आहे रिसीट आणि त्यांनी कबूलही केलेलं आहे. तुमच्या सारख्यांमुळेच इतर ज्वेलर्सचं नाव बदनाम होतं. हो, ग्राहक किती विश्वासाने डोळे झाकून वस्तू घेतात आणि तुम्ही असे खोटे खडे गळ्यात मारता. आमची तोंड ओळख आहे. तुम्हाला कळलं असेलच, त्यांनी काल सांगितलं असेलच काय घडलं ते. अहो जाऊ द्या अण्णासाहेब, झालं गेलं गंगेला मिळालं. आम्ही तर तो विचार सुद्धा मनातनं काढून टाकलाय. अहो शेवटी घाडगे म्हणजे विश्वास, भरवशाचं दुसरं नाव. तोच भरोसा तुम्ही आमच्या अमृतावर दाखवा म्हणजे झालं. अमृता, नमस्कार. यशस्वी भव, तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत. ही आमची शर्मिष्ठा, ही तुझ्यापेक्षा लहान आहे. हिच्या पाया नाही पडलीस तरी चालेल. अगं राहू दे. सुखी राहा. केस बांधले असतेस ना तर अजून छान दिसली असतीस. हो, आणि आता सगळ्यांच्या पाया पडलीस. असं सारखं सारखं करू नकोस, आणि सगळ्यांच्या तर नकोच नको. आता एकदम लग्नात सगळ्यांच्या पाया पडायचं. काय
अक्षयराव, अहो, ज्याच्यासाठी हे सगळं चाललंय तो आलाच नाही असं कसं बरं होईल? हो ना. अनंता, हा. जा बोलवून आण त्याला. हो, आलोच. हो स्वेतू, मी आता जस्ट पोहोचलोय मुलीकडे. तू पॅनिक होऊ नकोस. सगळं आपण मी नंतर तुला कॉल बॅक करतो. दादा आलाय. अक्षय, तुझ्या लग्नाची बोलणी चालू आहेत आता. दादा, मला लग्न करायचं नाहीये, तुला माहिती आहे. मृदुला, मुलीकडे बघितलंस? फोटो दाखवला तर त्यात कशी दिसत होती आणि प्रत्यक्षात कशी दिसते? काय होईल? छान आहे मुलगी. हो का? मग अक्षयचं काय? मृदुले, तुझ्या लेकाच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. उगीच कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. माझी भाची ना कितकी शपथ सांगते हिच्यापेक्षा लाखपटीने उजवी आहे. ती आणि अक्षय लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसते. मला माझ्या आयुष्याची वेळ निघून चालली आहे. अक्षय, वेळ ऑलरेडी निघून गेली. तुझ्याकडे अजिबात ऑप्शन नाही. काय? चल 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 पटकन चल. सगळी वाटत येते. अमृता, ये बस. अशी असते मुलगी, अशी असते बायको, अशी असते सून. आमची अमृता नुसती सुंदर नाहीये, हुशार सुद्धा आहे. MCA केले तिने. अरे वा, म्हणजे मुला मुलीची निवड लग्न आधीपासूनच जुळतीये. वा 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 वा, मुलींनी शिकलंच पाहिजे. आमची शर्मिष्ठा CA करतेय. अरे वा. आणि भाग्यश्री लग्न ठरलं ना त्यावेळी MSc करत होती. आमची मृदुला मराठीत MA केलंय तिने. छान छान छान. त्यामुळे शिक्षणाची आस्था आमच्याकडे सगळ्यांनाच आहे. नाही, अगदी अगदी बरोबर बोललात अण्णासाहेब. हे तुम्ही उगाचच टेन्शन घेतलं होतं आपल्या विदुषीचं तिकडे कसं काय होणार. पाहिलं का, त्यांच्या घरी सुद्धा तशाच म्हणजे अमृता सारख्याच हुशार आणि सुशिक्षित मुली आहेत. आपण आणलेली अंगठी द्या, मुलीच्या पोटात शोभून दिसेल ती. हो, पण तुमची हरकत नसेल तर मला मुलीशी जरा बोलायचंय. अहो, काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. आमच्याकडे शिक्षणाचं कौतुक आहेच, पण स्वयंपाकघरात त्यांनी किती डिग्री मिळवली आहे हेही बघायला हवं ना. हे अगदी बरोबर बोललात तुम्ही. म्हणजे ज्या बाईची स्वयंपाकघरात सरशी तीच घरावर. छान छान. तुम्ही मुलीशी गप्पा मारा. हो, आणि आम्ही तोपर्यंत मुलाची गप्पा मारतो. अमृता, जा त्यांच्या बरोबर. चला ग. वसुधा, मृदुले, तुम्ही दोघे बाहेर जाऊन बसलात तरी चालेल. जा. हो गो बाई, चल बाहेर जाऊन बसूया. एवढ्याशा जागेत साधं उभं पण राहता येत नाहीये. एवढ्या सगळ्या जणी जमल्यावर गुदमरायलाच होणार आहे. वहिनी, चला आपण जाऊया बाहेर. हो, चल चल. माई बोलतील अमृताशी. बाई, हो.
खरंय त्यांचं. आमचं घर जरा लहानच आहे ना. अहो पण मन मोठी आहेत ना, मग झालं तर. ऍक्च्युली ना आमच्या किचनच्या मागच्या बाजू सुद्धा खूप जागा आहे. तिथे माईनी बाग सुद्धा केलीये. हो. तू इथे कशी काय आलीस? कशी काय म्हणजे बाकी सगळ्या जणी आल्या तशीच. अशा दिवसात कुणाच्याही स्वयंपाकघरात शिरून ये एवढं साधं कळत नाही तुला? अशा दिवसात ना सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं. मी जाते. अमृताची आई, तिच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करते. अलीकडच्या मुलींना ना काही गोष्टींचं भानच राहत नाही. बरोबर आहे तुमचं. बरं, तुम्हाला अमृताला काही विचारायचं असेल तर विचारा ना. हो. काय काय येतं तुला? चहा, नूडल्स, दही वडा. आज दही वडा मीच केलाय. चला, म्हणजे वर्षातून एक दिवस तरी तू स्वयंपाकघरात येशील तर. म्हणजे अगं बाळा, नूडल्स, दही वडा, चहा हे असं पण रोज रोज नाही ना ग घे. आणि ते तब्येतीलाही चांगलं नसतं, हो की नाही? रोजच्या जेवणातलं तुला काय येतं असं मला विचारायचंय. पोळी भाजी, वरण भात काय येतं? नाही. हो का? छान. नाही म्हणजे बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण काय झालं ना, तिच्या अभ्यासात आणि वेगवेगळ्या कोर्सेस मध्ये ती इतकी बिझी असायची की मग स्वयंपाक शिकवायला आणि शिकायला फारसा वेळच मिळाला नाही. शर्मिष्ठे, तू पण अजूनही काहीतरी शिकतेस ना ग? म्हणजे डिग्री का काहीतरी मिळवायची ना तुला? बघा, आमच्याही घरच्या मुली शिकतात, अहो खूप शिकतात. पण घरी आलेल्यांना संपूर्ण पुरणवरणाचा स्वयंपाक त्या करू शकतात, इतकी त्यांची तयारी करून घेतली आम्ही. काही हरकत नाही. तुम्हाला दुसरी मुलगी आहे का? नाही, तिला असं सगळं शिकवून तयार करा. नाही, मला एकच मुलगी, दुसरा मुलगा आहे. पण मग सून तरी अशी शोधा की तिला दही वडे, नूडल्स, चहा याच्या व्यतिरिक्त काहीतरी पदार्थ बनवता येतील, स्वयंपाक करता येईल. अहो एवढी काळजी करू नका, हरकत नाही, आम्ही शिकवू हो तिला सगळं. अरे वा. खरंच खूप छान केलाय दहीवडा. खरंच ह्या अशा चवीचा दहीवडा आम्ही आजपर्यंत कधी खाल्लेला नाहीये. चला, म्हणजे जे काही येतं ते उत्तम येतं. उत्तमच कशाला, सर्वोत्तम येतंय बाळा तुला. चला बाहेर जाऊया, काळजी करू नका तिची. शर्मिष्ठा चल. मग आपण पंगतच ठेवूया, बुफे बिफे नको.
मस्तपैकी सनई चौघडे. अगदी माझ्या मनातलं बोललात अण्णासाहेब तुम्ही. सनई चौघडे ठेवूच, शिवाय पंक्ती अशा झडल्या पाहिजेत, म्हणजे बटाट्याची भाजी, आळूचं फतफत, हा म्हणजे अगदी साग्र संगीत विवाह सोहळा थाटामाटात लग्न करून देणार. अण्णासाहेब तुम्ही फक्त मुहूर्त केव्हाचा काढायचा ते ठरवा. अण्णासाहेब मी काय म्हणतो, म्हणजे मुला मुलीला एकदा आय मीन म्हणजे निदान 5 मिनिटं तरी बोलू द्या ना. म्हणजे काय की त्यांची मतं, त्यांचे विचार हे जुळणं महत्वाचं आहे, नाही का? हो हो हो, बोलू देत की. हो. अण्णासाहेब मी काय म्हणतो, नाही म्हणजे आपल्या घराण्यात बसून कसे बोलतील ना ते दोघे. त्यांना जरा बाहेर जाऊन बोलू देत, म्हणजे एकट्यात. नाही म्हणजे त्यांना एकमेकांना काही सांगायचं असेल, विचारायचं असेल, बोलायचं असेल तर चला. अहो आता काय आयुष्यभर बोलायचंच आहे, आत्ता 5 मिनिटं बोलून काय फरक पडणार आहे? जा रे, जा पोरांनो, बोला. तुम्ही दोघच जाताय? नाही, शर्मिष्ठा ही तुमच्याच वयाची आहे, तिला घेऊन जा बरोबर. इथे जवळच महादेवाचं मंदिर आहे, तिथेच जा. कळेल नाही का तुला? मला एवढ्यात लग्न करायचं नाहीये, एवढं फक्त मी याला सांगू शकले पाहिजे. मला हे लग्न करायचं नाहीये देवा, हे सांगण्यासाठी मला प्लीज धीर दे. घ्या ना अण्णासाहेब. मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की घाटगेंसारखं एवढं मोठं स्थळ माझ्या पुतणीला मिळेल. घ्या घ्या ना. अरे सॉरी सॉरी सॉरी, असं कसं सांडला चहा माझ्या हातून? आय एम व्हेरी सॉरी. तुम्ही चला ना बेसिन पाशी आपण साफ करूया. नाही नाही, असू दे असू दे. अहो नाही, असू दे कसं, डाग मग तो कुठलाही असो तो वाईटच. या ना बेसिन पाशी, आपण स्वच्छ करूया. घ्या घ्या, तुम्ही चहा घ्या, आलोच आम्ही. घ्या घ्या या. सॉरी सॉरी सॉरी, माझ्यामुळे तुमचे किमती कपडे खराब झाले. घर छोटं आहे आमचं, पण मन मोठं आहे बरं का. एक विनंती होती, माझी पुतणी जर तुमच्या घरी सून म्हणून आली तर तिच्या आयुष्याचं सार्थक होईल. म्हणजे तिच्यासाठी काही करायची तयारी आहे आमची. म्हणजे बघा तेवढं. अहो हे मी कोण ठरवणार? अक्षय बघेल आणि आमचे अण्णा आहेत ते सगळं ठरवतील काय ते. सॉरी, पुढचं पाऊल जरा सांभाळून टाका. तुमच्या पेढीवर एक पाचूचा खडा खोटा निघाला म्हणे. हे बघा, तुम्हाला कळलं का? तो खडा मुळात तुमच्या पेढीवर आला कुठून? आम्ही तपास करू त्याचा, त्याच कामाला लागलोय मी आणि
कळलं की तुम्हाला सांगू. गप्पतच झाली म्हणायची. म्हणजे तुम्हाला कळलं नाही पण मला कळलं कुठून आला तो खडा. सांगू काय हवंय? नाही काय, आमचे तीर्थरूप एकदा म्हणाले होते, व्याही आणि शत्रू यांची खडानखडा माहिती ठेवावी. कधी उपयोगी पडेल सांगता येत नाही ना. किती पैसे हवेत? काय बोलताय? तुमच्याकडनं कसे पैसे घेईन मी? आणि आता तर तुम्ही आमचे व्याही होणार ना. म्हणजे तेवढंच एक मागणं होतं. आता माझी पुतणी होणार ना, तुमच्या घरची सून. या बिचाऱ्याला. तुम्ही काय म्हणालात का? याला कसं काय ऐकू गेलं? हिला कसं सांगू आता? बिचारीला काय वाटेल? नाही मी नाही काय बोललो. मी तर काहीच बोललो नाही. मग हिला कसं ऐकायला गेलं? तुम्ही प्लीज मला नाही म्हण. नाही 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 तुम्ही प्लीज मला नाही म्हण. नाही 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 म्हणताय. नाही एकदम प्रेशर गेल्यासारखं वाटतं. एकदम मला पण एकदम मोकळं वाटतंय. पण तुम्हाला मोकळं वाटतंय म्हणजे प्रेशर का घेतलं होतं? मुद्दामून कशाला कोणी घेईल दडपण. पण मुलींसाठी थोडं अवघडच असतंय. चहाचा ट्रे घेऊन बाहेर आल्यावर सगळ्यांच्या नजरांचे भाले आपल्यावर रोखलेले. आणि मग ते सगळ्यांचे टिपिकल बाउन्सर प्रश्न टिपिकल असण्याचं जितकं वाईट वाटत नाही ना, त्याच्याहून जास्त या गोष्टीचं वाटतं की ते सगळे दुय्यम असतात. म्हणजे तुम्ही माणूस म्हणून कसे आहात, तुम्हाला काय आवडतं, तुमचं शिक्षण किती आहे, हे काही मॅटरच करत नाही. म्हणजे इतर वेळेला मला कोणी विचारलं की तुला काय व्हायचंय, तर माझं उत्तर असेल मला जेमॉलॉजिस्ट व्हायचंय. ओ म्हणजे खडे आणि रत्न यांची तज्ञ. नाही, आय नो दॅट. पण ग्रेट, म्हणजे मस्त. काय बात आहे, वेगळं आहे काहीतरी. ही अशी दात मिळत नाही या बघण्याच्या कार्यक्रमांमध्ये. म्हणून मग वधूवर परीक्षेत जर मला कोणी हाच प्रश्न विचारला तर माझं उत्तर रेडी आहे. मला आदर्श पत्नी आणि आदर्श सून व्हायचंय. वा, सॉलिड प्रॅक्टिस झाली वाटतं. असे खूप सेशन्स केलेत का? नाही, हा पहिलाच कार्यक्रम आहे. पण मी अशा कार्यक्रमांबद्दल ऐकलंय आणि पाहिलंय. म्हणजे चल मुली चालून दाखव, चल मुली बोलून दाखव, अरे मी तर म्हणतो गाऊन दाखव. डेमो मिळेल का? ओ कमी. सॉरी, माझं एकदमच टेन्शन गेलं ना, त्यामुळे मला जास्त हसायला येते. सॉरी. नाही म्हणजे खरंच या 5 मिनिटाच्या डेमोवरून ठरवायचं की याच्याशी आयुष्यभर गाठ बांधायची की नाही. आणि फ्रँकली स्पीकिंग, अशा कार्यक्रमांमध्ये मला नकार जरी आला, मला अजिबात वाईट वाटणार नाही. तुला कोण कशाला नकार देईल? तुम्हाला कोण कशाला नकार देईल? अरे नो, तू इज फाईन. आणि मला कोण नकार देईल म्हणत तू देतोच आहेस की. गंमत म्हणून विचारते, तू का नकार देतोयस? बिकॉज
हे कारण आहे नकाराचं. जस्ट अ मोमेंट. किया गेस व्हॉट, मी आता त्या मुली बरोबरच आहे. पण तू तिला नाही म्हणालास ना? हो ऑफकोर्स मी नाही म्हटलंय तिला. मी तुला दिलेलं प्रॉमिस आजपर्यंत तोडले का कधी? नाही ना. मग हे कसं तोडेल? गेस व्हॉट, तिने मला नकारच दिलाय. पण तिने तुला का नकार दिला? तिने का नकार दिला म्हणजे हा तिचा प्रश्न. आपलं रिजेक्शनचं ऍप परफेक्ट सुरू झालंय. ओके बरं ऐक, मी तुला कॉल बॅक करतो, बोलून घेतो पहिले. हा हो, लव्ह यू. ओके बाय बाय. सो गर्लफ्रेंड अँड ऑल. नुसतीच गर्लफ्रेंड नाही, खूप प्रेम करणारी सुपर पॉझिटिव्ह गर्लफ्रेंड. अरे मग छानच आहे की. आपण आपल्या आवडत्या व्यक्तींबाबत पॉझिटिव्ह असायलाच हवं. हा पण कियाराच्या बाबतीत ना सगळंच खूप खूप इंटेन्स असतं. तिचं चिडणं, रागावणं, पॉझिटिव्ह असणं, प्रेम करणं, म्हणून ती मला खूप आवडते. बाय द वे, तू का मला नकार देतेस? तुझंही कुणावर प्रेम आहे ना? हो. ओ, मी सुद्धा प्रेम करते माझ्या स्वप्नांवर. वाव. जेमोलॉजिस्ट होण्यासाठी जो कोर्स आहे त्याची फी थोडी जास्त आहे, म्हणून मला जॉब करायचा आहे. त्यातून जे पैसे मिळतील ते मी सेव्ह करेन माझ्या कोर्ससाठी. ओ हा, म्हणजे अकॉर्डिंग टू युअर फ्लो चार्ट, जर तू लग्न केलंस तर तुला जॉब करता येणार आणि मग तुला पैसे कोर्ससाठी जमवता. पण हे माझ्या काकांना पटत नाही, सो मी तरी नाही म्हणू शकत नाही. आपण एक काम करूया, आपण आता घरी जाऊया आणि तू तुझ्या घरच्यांना सांग. एक मिनिट, थोडं करेक्शन. तू मला नकार दे. मी नाही. आणि मुली नकार देत नाहीत, एस्पेशली अरेंज मॅरेजेस मध्ये. तो काही नियम नाहीये. पण हे बघ, तुला जॉब करायचा आहे म्हणून तू नकार दे. अरे पण माझ्या नोकरी इतकं तुझं अफेअर नाही का महत्वाचं? आणि तुला कुठली दुसरी मुलगी आवडते याच्यापेक्षा दुसरं कारण काय असू शकतं? सो सिंपल. हे इतकं सगळं सोपं असतं तर आम्ही सगळे इथे असे असतो का? हे बघ, तुझी फॅमिली जास्त प्रोग्रेसिव्ह वाटते मला आणि संख्येने पण कमी आहे. काय संबंध? आणि म्हणजे तुला कमी लोकांशी बोलावं लागेल ना, म्हणजे कमी लोकांना मनवावं लागेल. माझ्याकडे अण्णांपासून सुरुवात करावी लागेल, म्हणून तू नकार दे. जस्ट अ मिनिट प्लीज. हॅलो. हे आम्ही तुला काय सांगितले, तू निघून तुला मी फोन करतो. म्हणजे तू अजून तिथेच आहेस? हो. अरे एवढा वेळ का लागतो एक सिंगल नो म्हणायला? तू काय सेमिनार घेत बसलाय का त्या विषयावर की कसं नो म्हणलं पाहिजे? अरे एक नो म्हण आणि फिनिश कर. हो, ट्राय टू अंडरस्टँड. ती मुलगी समोर आहे का तिथे? हो. तू तिला फोन दे, मला बोलायचंय तिच्याशी. नाही नाही, नको नको. तिला फोन दे. अगं नको. तिला फोन दे. कमी येऊ तिकडे. तिला थोडं बोलायचंय. प्लीज प्लीज फक्त ऐकून घे. हॅलो. ए हॅलो, लिसन. तू जी कोणी आहेस ती, हे बघ, अक्षय इज ऑल माइन, जस्ट माइन. हे बघ, माझं त्याच्याशी लग्न होणार आहे, सो प्लीज यार तू त्याला जाऊ दे. हे बघ, माझं जर त्याच्याशी लग्न नाही झालं ना तर मी मरून जाईन, नाहीतर तुला मारून टाकेन. I'll kill you, damn it. मी तुला कॉल बॅक करतो. हॅलो अक्षय. डेंजर आहे रे ही मुलगी. ओळख ना पाळख मला जीवे मारण्याची धमकी देते. मुलगी डेंजर नाहीये, सिच्युएशन जास्त डेंजर आहे, म्हणून म्हणतोय प्लीज तू नाही सांग. प्लीज माझी सिच्युएशन समजून घे, तू नकार दे. हॅलो. आम्ही आहोत देवळातच. काय?
ऐक ना, सगळं सॉर्ट होऊन जाईल लगेच. म्हणजे ना तुला प्रसाद हा थँक्यू. कॉंग्रॅट्स, कशाबद्दल? तुमचं लग्न ठरलं. मी काय म्हणतो, आता आपण मुहूर्त काढला ना की बाकीच्या तयारीला लावूया. हो, हॉल बुक करूया, चांगलासा कॅटरर बघूया, बाकी खरेदी वगैरे सगळं सुरुवात करूया. हो अगदी. अण्णासाहेब मी काय म्हणतो, नाही म्हणजे त्या दोघांच्या आयुष्याचा प्रश्न, तेव्हा त्यांना सुद्धा विचारलेलं बरं नाही का? अहो त्यात काय विचारायचं, डोंबल. 5 मिनिटं बोलायला जातो म्हणून जे गेले ते आता बोलावल्यावर आले. आले. या 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 बसा. बस बस. हो, एकमेकांची मन जुळल्याशिवाय इतका वेळ थांबले असते का गप्पा मारत? हे बघा, तुमचा उत्साह समजतोय मला, पण काय मुलीच्या पत्रिकेत काही दोष आहे? अहो नाही अण्णा, अमृताची पत्रिका उत्तम आहे. पण अक्षयच्या पत्रिकेतला लग्नयोग अण्णा दोष आहे त्यात. त्यामुळे पुढच्या महिन्यात हे लग्न होणं कठीण आहे. अक्षयच्या ग्रहयोगानुसार हे लग्न पुढच्या 4.5 वर्षात होऊच शकत नाही. अण्णा, आजपासून बरोबर 10व्या दिवशी आपण जर अक्षयचं लग्न करू शकलो तर नवदाम्पत्याचं आयुष्य, वैवाहिक आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जाईल या शंकाने. वाह वाह. एवढ्या शॉर्ट नोटीसवर करायचं का? शंभर टक्के शक्य आहे. हो मधुरा, एक मिनिट, ही अंगठी घे. मधुरा, चला चला चला, अंगठी, साखरपुडा करा. हो हो, या 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 छान. वा वा वा, सुंदर. अरे वा वा, अभिनंदन.
काय ग इथे येऊन बसलीस? हा ते मला कशाला फोन करून बोलवलं? हे काय? लव्ह लेटर आहे. काय? मला ज्या कंपनीमध्ये जॉब करायचा होता त्यांनी उद्या बोलवलं होतं इंटरव्ह्यू साठी. बाबा 700 लोकांमध्ये फक्त 12 लोकांचं शॉर्टलिस्टिंग झालं आणि त्यात मी आहे. मला हा जॉब करून पैसे सेव्ह करायचे होते माझ्या कोर्ससाठी. जेमोलॉजीच्या? हो बाबा, जेमोलॉजिस्ट हा इतका वेगळा प्रकार आहे. खडे आणि रत्न या विषयावरून आपल्याकडे लोक इतके फसले जातात. म्हणजे आपल्या आत्याचंच उदाहरण घ्या ना. प्रत्येक लाल खडा हा माणिक नसतो किंवा प्रत्येक हिरवा खडा हा पाचू नाही. हे अर्ध्याहून जास्त लोकांना समजतच नाही हो बाबा. लोक अंधश्रद्धेत हे विकत घेतात आणि नाही लाभलं की नशिबाला दोष देत बसतात. मी हे सगळं वाचून माहिती मिळवलीये, पण याचा जर मी कोर्स केला तर मला सर्टिफिकेट मिळेल आणि ते जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि या कोर्सचा खर्च माझा मला करायचा होता, म्हणून मला तो जॉब करायचा होता. पण आता सगळंच संपलं. बाळा मला तुझा अभिमान आहे ग, पण आपल्याकडे कदर नाहीये तुझ्या गुणांची. हे सगळं ठरवून आलेले आणि आपल्याकडे आपल्या काकांनी डन केलं होतं. म्हणजे हा बघण्याचा किंवा दाखवण्याचा कार्यक्रमच नव्हता. फक्त मला दाखवण्यात आलं की हा बघण्याचा कार्यक्रम आहे. त्यांना फक्त माहिती होतं की साखरपुडा करूनच जायचं. मी खूप प्रयत्न केला पण सॉरी बाळा. बाबा आता तुम्ही का सॉरी म्हणताय? तुम्ही मनापासून प्रयत्न केले होते ना. पण यश नाही मिळालं ना. बाबा प्रयत्नात सिन्सिअरिटी असली ना की आज ना उद्या यश मिळतच. वा माझं बाळ मोठं झालं. अजून 10 दिवस आहेत, बघूया. कदाचित अक्षय त्याच्या बाजूने काहीतरी चमत्कार घडवेल. तो कसा काय? अहो बाबा त्याचे प्रॉब्लेम्स माझ्यापेक्षा मोठे आहेत. म्हणजे त्यालाही लग्नाविषयी प्रॉब्लेम आहे? अहो कारण त्याला त्याच्या गर्लफ्रेंडला उत्तर द्यावं लागेल. म्हणजे? हो बाबा त्याची एक गर्लफ्रेंड आहे आणि त्यालाही माझ्याशी लग्न करायचंच नाहीये. त्याची गर्लफ्रेंड आहे म्हणून त्याला लग्न करायचं नाही? अरे वा कहाणी में ट्विस्ट आहे. अरे तुम्हाला आत्ता सांगतेस? बाबा सगळ्यांसमोर सांगितलं असतं तर त्या बिचाऱ्याची काही खैर नव्हती. त्याचं राहू दे का, आता मी बघ काय करतो ते. तू अजिबात टेन्शन घेऊ नका. लग्न बिग्न विसर. रिलॅक्स हो रिलॅक्स. तू चल 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 तू चल चल. हे रमेश 2 काला खट्टा तयार ठेव, आम्ही आलोच. घ्या मी करते, ठेवा. हे बघ साधना, मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं होतं. बोला. बोला. हे बघ आज आपण जी मुलगी पाहून आलो ना, हीच ती मुलगी जिने त्या दिवशी आपल्या दुकानात येऊन. अहो आणि हे तुम्ही मला आत्ता सांगताय? आणि अशा मुलीला आपण आपली नाचून म्हणून आपल्या घरात आणायचंय? साधना, ह्या मागे माझी भूमिका अशी आहे की जर का आपण लवकरात लवकर अक्षयचं लग्न केलं नाही तर तो त्या बारवाल्याची मुलगी घरात आणेल. आपल्याला चालणार आहे का ते? आणि दुसरं म्हणजे त्या दिवशी ती मुलगी जे काही बोलली ते चुकीचं नव्हतं. हा तिची बोलण्याची पद्धत वेगळी असेल, तिचा मुद्दा योग्य होता. अहो पण तो तिच्या स्वभावाचाच एक भाग आहे ना. म्हणजे उद्या ती आपल्या घरात आल्यानंतर सुद्धा म्हणजे आपल्याकडे असं कोणी वागत नाही म्हणून. याला कारण तू सगळ्यांवर केलेले संस्कार.
आणि हे बघ साधना, की ती तुझ्या हाताखालती येणार आणि तुझ्या हाताखालती आली की तू तिला तयार करणारच. माझ्या पद्धतीनं. हे बघ, आता सुनांना वळण लावणं, त्यांना तयार करणं हा तुझा प्रांत आणि तो तू उत्तम प्रकारे सांभाळतेस. त्यामुळे आता त्या बाबतीत मी काहीही बोलणार नाही. आवाज भरोशाच्या म्हशीला टोणगी आहेस तू. लग्न जवळ येत आहे, रोज सकाळी सनई चोख वाजायला हवी. भाऊजी, बरं झालं तू आलीस. मी तुला हाकच मारणार होतो. बरं ते पाहुण्यांच्या यादीचं काय आलं? अहो तीच करत होते. जरा एकदा नजरे खालून घाला ना. हो बघू बघू. गिरीश मोहितेला बोलवायचंय. बोलवायला हवंच. बरं चला. हा जाड्या अभिजित नको. अगं काय जाड्या नुसतं पंक्तीला बसेल, खा खा खाईल, उगाच एक ताट वाढेल. नको, अजिबात नको. हा बाकी बाकी बरोबर आहे. चला आमंत्रण. चला मस्त. दादा बरं झालं तू आला. ही जरा पाहुण्यांची यादी डोळ्याखालून घाल. आणि हो, कामाची यादी कर, म्हणजे आपल्याला कामं वाटून घेता येतील. 10 दिवसच राहिलेत, कसे उडून जातील कळणार सुद्धा नाही. दादा, मला तुझ्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचं. कशाविषयी? पैशाविषयी? तू काही टेन्शन घेऊ नको, तुझा मोठा भाऊ जिवंत आहे अजून. दादा, खूप घाई होतीये. अरे म्हणजे काय, आता लग्न 10 दिवसावर आलं म्हणजे घाई होणारच. तू म्हणालास अमृताचं लग्न करू, स्थळही तू सुचवलंस, आम्ही फक्त त्यावर माना डोलावल्या. पण ह्या सगळ्यात आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू ते अण्णासाहेब घाडगेंवर. आता त्यात काय चूक केली मी? अरे अण्णासाहेब घाडगे म्हणजे परंपरा आणि विश्वास यांचं दुसरं नाव. अगदी बरोबर. अरे केवढं नाव आहे गावात अण्णासाहेबांचं, काय कल्पना नाही का तुला? हो, पण लग्न त्यांच्या नातवाशी करायचं आहे. म्हणजे काय? अरे तो कसा हे आपण नीट तपासलं सुद्धा नाही. अरे आता तो कसा दिसतो हे पाहिलं की आपण आज? अरे दादा, कसा दिसतो आणि कसा आहे ह्यात फरक आहे दादा. अरे त्याचं बाहेर एक प्रकरण सुरू आहे. अरे देवा,